काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये जिथं आम्ही सर्वजण समतेचा विचार, सामान्य लोकांचा विचार हा मांडत असतो आणि कुठलाही भेदभाव न करता लोकांना न्याय कसा मिळेल यासाठी आम्ही सर्वजण आमदार म्हणून लोकशाहीच्या मार्गाने निवडून आलेले आम्ही सर्वजण आमदार आणि लोकशाही आपण जेव्हा म्हणतो त्या लोकशाहीचा प्रमुख स्तंभ काय असेल ते हे आहे आपलं संविधान। पण गेल्या काही दिवसांपासून काही राजकीय नेत्यांना खुश करण्यासाठी त्याच्याबरोबर एक वेगळ्या पद्धतीचं वातावरण या महाराष्ट्रामध्ये व्हावं, जेणेकरून जनसुरक्षा कायदा जो संविधानाच्या विरोधात आहे, लोकशाहीच्या विरोधात आहे, तो लागू करण्यासाठी थोडंसं सोपं जावं यासाठी काही आमदार हे दुर्दैवाने वारकऱ्यांना, वारीला, पवित्र वारीला हे बदनाम करत आहेत। हबप श्यामसुंदर महाराज अनेक वर्षांपासून संविधान समता दिंडी हे तुकाराम महाराज, तुकोबाराया महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये त्यांची दिंडी असते आणि मग लोकांना संविधानाचं महत्त्व हे समजावं यासाठी ते व त्यांच्याबरोबर असणारे सर्व सामाजिक कार्यकर्ते हे वारीमध्ये चालत असतात। आता मग तुम्ही जेव्हा आक्षेप घेत असता या विचारावर तेव्हा कुठेतरी आपल्याला हेच म्हणावं लागेल की सत्तेत असणारे जे आमदार आहेत, ज्यांना कदाचित सत्तेत असणाऱ्या नेत्यांचा वर्धा असते की बिनधास्त बोल, आम्ही तुमच्या बरोबर आहोत, त्याचा अर्थ हे सरकार संविधानाच्या विरोधात आहे आणि वारीच्या विरोधात आहे। काही आंब्यावर विश्वास असणारे जे नेते, तुम्ही समजून घ्या कोण नेते आहेत ते, जेव्हा तलवार घेऊन वारीमध्ये येतात तेव्हा त्याच्यावर तुम्हाला आक्षेप घेता येत नाही, पण इथं काही लोक संविधान, जे पवित्र संविधान आहे ते वारीमध्ये आणतात तेव्हा मात्र तुम्ही आक्षेप घेता। त्याच्याच बरोबर आपण जर बघितलं तर वारी आणि वारकऱ्यांचा जो विचार आहे तो समतेचा, एकतेचा, बंधुभावचा आहे आणि संविधान सुद्धा हेच ते आपल्याला सर्व शिकवत असतात। त्यामुळे सरकारला मी विनंती करतो, अशा पद्धतीने वारकऱ्यांचा, पवित्र वारीचा, संतांच्या विचाराचा आणि संविधानाचा अवमान करणारे जे कोणी आमदार असतील, जे कोणी नेते असतील त्यांच्यावर कारवाई ही केलीच पाहिजे। कारण तुम्ही जर बघितलं, एक त्या आमदार ज्या कोणी आहेत त्या जेव्हा उद्धव ठाकरे साहेबांबरोबर होत्या तेव्हा त्या MLC होत्या, त्यांची टर्म संपायला लागली तेव्हा अचानक त्यांच्या मनामध्ये बदल झाला आणि मग शिंदे साहेबांबरोबर ते झाले आणि परत एकदा आमदार झाल्या। आता कदाचित त्यांना असं दिसतंय की शिंदे साहेबांची सुद्धा ताकद भाजप कमी करते का काय, मग आता कुठेतरी भाजपचा विचार स्वीकारावा लागेल, भाजपच्या नेत्यांना खुश करावं लागेल आणि जनसुरक्षा कायदा जो संविधानाच्या विरोधात आहे तो आणत असताना भाजपला मदत करावी लागेल। म्हणून कदाचित त्या आमदार महोदया त्यांनी अशा पद्धतीचं वक्तव्य केलं, पण त्या वक्तव्याचा आम्ही निषेध करतो कारण ते वक्तव्य संविधानाच्या विरोधात आहे आणि वारकरी संप्रदायाच्या विरोधात आहे आणि पवित्र वारी आणि संतांच्या विचाराच्या विरोधात आहे। आम्ही या गोष्टीचा, त्या विधानाचा आम्ही सर्वजण निषेध करतो। काल दोन मंत्री म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गिरीश महाजन हे दोघेही जण एकाच दिवशी पंढरपूरला गेले तिथलं नियोजन बघायला। यापूर्वी हे चित्र आपण काश्मीरमध्ये सुद्धा बघितलेलं होतं। चढाओढ आहे दिसून येते शिवसेना आणि भाजपमध्ये? नाही, 100% चढाओढ आहे। खरं तर अजितदादा का नाही गेला असाही प्रश्न आम्हाला पडतो, कारण का आमदारकीच्या बाबतीत ज्या ज्या मतदारसंघामध्ये ज्या ज्या पक्षाचे आमदार निवडून आलेले आहेत महायुतीतले, त्यांच्या विरोधात
आत्तापासूनच म्हणजे 4 वर्षानंतर आमदारकी आहे, आत्तापासूनच विविध महायुतीतले पक्ष एक एक उमेदवार तयार करत आहेत. चढाओढ 100% आहे. आज ती पंढरपूरला चढाओढ आपल्या सर्वांना बघायला मिळाली आणि तशीच चढाओढ जेव्हा महाकुंभ हा नाशिकला होईल तिथं सुद्धा ती चढाओढ दिसणार आहे. एक तर निधीच्या बाबतीत असेल आणि श्रेयवादाच्या बाबतीत असेल. त्यामुळे हे सरकार कशामध्ये गुंतलेलं आहे ते एकामेकाची जिरवण्यात गुंतलेलं आहे. त्याच्यामध्ये होतंय काय तर सामान्य लोकांकडे दुर्लक्ष हे त्या ठिकाणी केलं जातं. आज जर आपण बघितलं तर वरचं हाऊस नाही तर खालचं हाऊस. आम्ही सुद्धा काल जेव्हा शेतकऱ्यांच्या हिताचे प्रश्न, कर्जमाफीचा मुद्दा, त्याच्याबरोबर विम्याचे प्रश्न, शेतकरी आत्महत्याचे प्रश्न, महिलांचे युवांचे प्रश्न मांडत होतो तेव्हा पुढे फक्त एक मंत्री बसले होते आणि ते मंत्री सुद्धा मुंबई शहरातले आहेत. ते कुठून मंत्री आहेत, आमदार आहेत याच्यावर आमचा आक्षेप नाही, पण त्यांना ते विषय समजणार नाही. ते कुठेही नोट घेत नव्हते, कुठलाही बाकी मंत्री तिथं बसला नव्हता आणि जिथं अधिकारी सेक्रेटरी बसायला पाहिजे तिथं सुद्धा जर आपण बघितलं तर ज्युनियरच्या ज्युनियर आणि ते सुद्धा काही पीए, ते सुद्धा 3 पीए तिथं बसले होते. मग कुठेतरी लोकशाही थट्टा केली जाते. मग तुम्हाला काय पडले तर फक्त राजकारण पडले, एकामेकाची जिरवायचं पडलेलं आहे. हा नेता पुढे गेला तर त्याला ओढवायचं आणि जेव्हा खऱ्या अर्थाने अधिवेशनामध्ये आम्ही जेव्हा मुद्दे मांडत असतो त्या मुद्द्यांकडे दुर्लक्ष या सरकारकडनं तिथं केलं जातंय. वरच्या हाऊसमध्ये सुद्धा आणि खालच्या हाऊसमध्ये सुद्धा हे आपण सर्वांनी त्या ठिकाणी बघितलेलं आहे. हे बघा, हे जे मनोहर भाऊ भिडे आहेत त्यांचे जे कार्यकर्ते आहेत त्यांना धारकरी म्हणलं जातं. एखादा महामानवाचा विचार पुढे घेऊन जात असेल जो कुणी असेल तर त्याचं स्वागतच केलं जाऊ शकतं. पण दुसऱ्या बाजूला तुम्ही जर दमदाटी करत असाल, दडपशाही करत असाल, तलवाऱ्या घेऊन जर कुठेतरी वारीमध्ये जात असाल जिथं समता, एकता, बंधुभाव आणि शांततेचा संदेश दिला जातो, म्हणजे कुठेतरी तुम्ही वारीला हायजॅक करण्याचा प्रयत्न करता, त्याच्यामध्ये चुकीचे विचार टाकत असता. त्याच्याचबरोबर एखादा पत्रकार हा लोकशाहीचा प्रमुख स्तंभ आहे. तो जर खरं काय घडलं, कसा वाद झाला, कसा मारामारी झाली, कशा पद्धतीने या धारकऱ्यांनी तिथं गडबड केली हे जर तिथं प्रिंट करत असेल, दाखवत असेल आणि त्याच्यावरच जर त्या पत्रकारावर कारवाई नाही तर दमदाटी करून माफी मागायला लावत जात असेल तर हे अतिशय चुकीचं आहे. हे जनसुरक्षा कायदा जो आणला जातोय तो फक्त जे सामान्य लोकांचे मुद्दे मांडणारे लोक आहेत त्यांच्यासाठी आहे. ज्यात पत्रकार आहेत, सामाजिक कार्यकर्ते आहेत, विरोधातले पक्ष आहेत आणि असे सर्व लोक आणि कदाचित सामान्य लोक सुद्धा. पण दुसऱ्या बाजूला ही जी दडपशाही होती, तलवार घेऊन दमदाटी केली जाते, तर पत्रकाराला धमकवलं जाते, त्यांच्यासाठी कायदा तर आहे. तो कायदा कधी वापरणार? पण इलेक्शनसाठी हे लोक आपल्याला मदत करतात, आपल्यासाठी प्रचार करतात. हे जे धारकरी आहेत ते आपला पक्षाचा झेंडा अप्रत्यक्षपणे घेऊन पुढे जातात. म्हणून त्यांची जर तुम्ही पाठराखण करत असाल तर हे आम्ही सर्वजण खपून घेणार नाही. खऱ्या अर्थाने जनसुरक्षा कायदा हा झाला नाही पाहिजे आणि दुसऱ्या बाजूला कुठलाही पक्ष असू नाही तर कुठलीही संघटना असू ते जर कायदा हातामध्ये घेण्याचा प्रयत्न करत असेल त्या लोकांवर कारवाई, कितीही जवळची संघटना नाही तर व्यक्ती असो तर त्या व्यक्तीवर, संघटनेवर कारवाई सुद्धा झालीच पाहिजे असं आमच्या सगळ्यांची मागणी आहे. एक महत्त्वाचा विषय असा एका वारकऱ्याचा मृत्यू झाला, दिंडी क्रमांक 87 मधला, त्याला कुठलीच सुविधा मिळाली नाही. त्या मृत्यू झाला आणि पंढरपूरजवळ ते वाडी कुरोली म्हणून गाव आहे, यांनी 250 ॲम्ब्युलन्स वारकऱ्यांसाठी ठेवली होती. एवढ्या सगळ्या घोषणामध्ये पण त्याला कुठली सुविधा मिळालेली नाही. आता मला माहीत नाही ॲम्ब्युलन्सेस खऱ्याच दिल्यात का फक्त दिखाव्यासाठी दिलेल्या आहेत. पण एक सांगतो, तिथं डॉक्टर असतात, काही प्रायव्हेट लोक सुद्धा तिथं असतात. ही घटना जर घडली असेल तर अतिशय दुर्दैवी घटना आहे. एखाद्या वारकऱ्याचा, ते सुद्धा सामान्य व्यक्ती जो आपल्या शेतामध्ये कष्ट करतो आणि आता विठोबारायाचं दर्शन घेण्यासाठी वारीमध्ये चालतो,
त्यांना जर तिथं सेवा दिली जात नसेल हे योग्य नाही। हा विषय आपल्या समोर आला म्हणून आज चर्चेत होते, असे अनेक विषय असतील। त्यामुळे सरकारने मला असं वाटतं की फक्त भपकेबाजी करण्यापेक्षा लोकांना सेवा देण्यामध्ये लक्ष देण्याची जरूरत आहे। जसं इलेक्शनच्या आधी ॲडव्हान्समध्ये दिंडी प्रमुखांना पैसे पाठवले होते, पण आता जर आपण बघितलं तर पाठपुरावा करावा लागला, आंदोलन करावं लागलं, आम्हाला विषय मांडावे लागले, मग कदाचित त्यांनी ठरवलं की नाही आपण पैसे देऊ। पैसे दिले नाही दिले अजून आम्हाला माहित नाही, पण म्हणजे कसं की हे सरकार नाटकी सरकार आहे। इलेक्शन आलं तर नाटक करतं, इलेक्शन गेलं की विश्रांती घेतं, अशा पद्धतीचं हे सरकार काम करतं। हे दुर्दैवी गोष्ट आहे। तर बघा, आता कोणाचं नाव द्यायचं, कसं द्यायचं, त्याला एक प्रक्रिया असते। लोकांची मागणी आहे का, काय पद्धतीने त्याच्यावर चर्चा होती, तर मला असं वाटतं की लोकांचं मत काय हे सुद्धा तिथं कुठंतरी समजून घेतलं पाहिजे, त्याच्या बाबतीत चर्चा झाली पाहिजे आणि मग योग्य असा निर्णय सरकारच्या माध्यमातून त्या ठिकाणी घेतला गेला पाहिजे। अमित शाह साहेब पुण्यामध्ये येत आहेत। पुणे आज क्रिमिनल हब झालं आहे, दुर्दैव आहे। शिक्षणाचं, विचाराचं एक प्रतीक असायचं, एक वातावरण तिथं त्या पद्धतीचं असायचं, अख्ख्या देशामध्ये एक चांगला संदेश हा पुण्यातून दिला जायचा। पण आज पेपर उघडलं काय, टीव्ही बघितला काय, रेप, मर्डर, धमक्या, एक्स्ट्रॉशन अशा पद्धतीची चर्चा पुण्याच्या बाबतीत दुर्दैवाने आज तिथं होत आहे। आज गृह खातं जे महाराष्ट्राचं आहे ते कमी पडत आहे। अमित शाह साहेब पुण्यामध्ये आलेले आहेत, मी त्यांना विनंती करतो की आज तुम्ही तिथं आलेला आहात, तिथल्या सर्व पोलीस अधिकाऱ्यांना तुम्ही बोलवावं, गृहमंत्र्यांना बोलवावं आणि जे काय आज पुण्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये चालू आहे, ज्या पद्धतीने गुंडाराज वाढत चाललेला आहे, तो कुठेतरी कमी करण्यासाठी मदत करावी। फक्त मी आशा एवढीच करतो, काही दिवसांपूर्वी गडकरी साहेब जेव्हा आले होते, जे आज नॅशनल हायवेचे मंत्री आहेत, ते स्वतःच पुण्यामध्ये आल्यानंतर ट्रॅफिकमध्ये अडकून बसले। अमित शाह साहेब तरी ट्रॅफिकमध्ये अडकू नये आणि अडकलं तर ते ट्रॅफिकची समस्या आमच्या सामान्य लोकांची, पुणेकरांची ही सुटण्यासाठी त्यांनी मात्र त्या ठिकाणी प्रयत्न करावे, एवढी विनंती या ठिकाणी मी करतो। वंजारी समाजाचे सरपंच, माजी सरपंच सोनवणे यांची दुर्दैवाने तिथं हत्या झाली, हे आपण सर्वांनी बघितलं। अतिशय वाईट परिस्थितीमध्ये त्यांना मारण्यात गेलं। आता याच्यामध्ये जेव्हा आपण अभ्यास करतो, जे काय बातम्या आम्हाला कळाल्या, ज्या काय ऐकीव गोष्टी आमच्यापर्यंत आलेल्या आहेत, 1 महिन्यापूर्वी पोलीस स्टेशनमध्ये असणाऱ्या काही पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांना बोलावलं होतं। काही कदाचित भावकीचा वाद होता, पोलिसांनी बोलवल्यानंतर त्या बिचाऱ्या 60 वर्षाच्या माजी सरपंचाला असं वाटलं की पोलीस मध्यस्थी करत असेल तर त्यांचा विषय तिथं संपून जाईल। पोलीस स्टेशनला आल्यानंतर महिनाभर तो माणूस दिसलाच नाही आणि दिसला कधी तर 2 दिवसापूर्वी जेव्हा त्याची हात तुटलेली, डोकं छाटलेली अशी बॉडी त्या ठिकाणी दिसली। म्हणजे हे काय चाललंय या महाराष्ट्रामध्ये? म्हणजे बीडचं प्रकरण झालं, तर परभणीचं प्रकरण झालं, पुण्यात रेप चालू आहेत, मुंबईत रेप चालू आहेत, विदर्भामध्ये रेप चालू आहेत, नागपूरमध्ये रेप चालू आहेत। अतिशय वाईट परिस्थिती आणि त्याच्यातच ही बातमी येते आणि ज्या पद्धतीने निर्गुण पद्धतीने त्याची हत्या केली गेली आणि अशी चर्चा आहे की पोलीस सुद्धा याच्यामध्ये सहभागी आहेत। त्यामुळे मी होम मिनिस्टर साहेबांना विनंती करतो की कृपा करून याच्यामध्ये लक्ष दिलं गेलं पाहिजे आणि अशा पद्धतीने जर सामान्य लोकांची हत्या आणि ते सुद्धा पोलीस प्रशासन ऐक्यू माहितीवर असं कळतं की ते सुद्धा त्याच्यामध्ये इन्व्हॉल्ड आहेत, तर ही अतिशय भयानक गोष्ट आहे असं माझ्यासारख्याला त्या ठिकाणी वाटतं। शिवभोजन थाळी जेव्हा सुरू करण्यात आली होती कोरोनाच्या काळामध्ये आणि त्यानंतर जेव्हा आर्थिक अडचण अनेक लोकांना होती, गरिबांना होती, त्यावेळेस शिवभोजन थाळीची खूप मदत लोकांना तिथं झाली। पण नंतरच्या काळामध्ये आपण जर बघितलं तर तुम्ही म्हणता तसं झालं, बऱ्याच ठिकाणी नुसते फोटो काढले, फोटो रिपोर्ट केले, जेवण कोणाला दिलं नाही आणि त्यातून फक्त बिलं काढण्यात आली होती। ही गोष्ट जर घडली असेल
तर ही फक्त एकाच ठिकाणी घडली असं आम्ही म्हणणार नाही, ही बऱ्याच ठिकाणी घडलेली असेल. त्यामुळे फोटो हे बघितले गेले पाहिजे, इन्व्हेस्टिगेशन हे झालं पाहिजे. कारण शेवटी हा पैसा कोणाचा आहे तर हा गरीब लोकांचा, सामान्य लोकांचा, मध्यमवर्गीयांचा टॅक्सचा पैसा आहे. आणि तो जर अशा पद्धतीने फक्त उडवण्यात आणि पैसे काढण्यामध्ये आणि भ्रष्टाचारामध्ये जात असेल तर ते योग्य नाही असं माझ्यासारख्याला वाटतं. त्याच्याचबरोबर एक महत्त्वाची गोष्ट, मुंबई शहरामध्ये आपण जर बघितलं तर गेल्या काही दिवसांमध्ये थोडासा वाद हा मराठी विरुद्ध अमराठी असा कुठंतरी होताना आपण सर्वजण बघतोय. खरं तर याच्यामध्ये आपण खोलात गेलो आणि आम्हालाही सुद्धा जर तुम्ही विचारलं की जो व्यक्ती या महाराष्ट्रामध्ये जन्मला, तो गुजराती असू द्या, तो मारवाडी असू द्या, नाही तर तो कुठल्याही राज्यातून आला असेल, पण त्याचा जन्म जर महाराष्ट्रामध्ये झाला असेल तर तो आमच्यासाठी मराठी माणूस आहे. भाषा तर त्यांना येतेच, पण हा जो वाद आता वाढवला जातोय, जो पेटवला जातोय, जसं विधानसभा इलेक्शनच्या आधी ग्रामीण भागामध्ये राजकीय फायदा व्हावा यासाठी जातीय वाद मोठ्या प्रमाणात वाढवला गेला होता आणि शहरामध्ये त्या काळामध्ये लोकसभेला फायदा व्हावा यासाठी धर्माचा वाद निर्माण केला गेला होता. आज जर आपण बघितलं तर मुंबईमध्ये हा जो मराठी विरुद्ध अमराठी वाद निर्माण केला जातोय त्याचा प्रमुख कारण कदाचित मुंबईचं इलेक्शन आहे. आणि मुंबईच्या इलेक्शनमध्ये या वादाचा फायदा हा भाजपला जास्त प्रमाणात व्हावा म्हणून कदाचित हा वाद वाढवला जातोय का काय असं आम्हा सगळ्यांना वाटतंय. मीरा भाईंदरमध्ये जे काही काल मोठं आंदोलन झालं त्याला जो काही आर्थिक रसद आहे ती कुणी पुरवली, कसं झालं, काय झालं, का तो वाद वाढत चाललेला आहे, का आत्ताच मुंबईच्या इलेक्शनच्या आधीच हा वाद वाढवला जातोय, हे खऱ्या अर्थाने बघण्याची जरूरत आहे. म्हणजे महाराष्ट्राला मोठं करण्यासाठी, महाराष्ट्राला या देशातलं सगळ्यात ताकदवान, आर्थिक दृष्टिकोनातून ताकदवान राज्य बनवण्यासाठी हे सरकार प्रयत्न करत नाही, तिथं जातीवाद आणतंय. आणि मुंबई जी या देशाची राजधानी आहे आर्थिक, तिचं महत्त्व कमी व्हावं आणि लोकांचं लक्ष दुसरीकडे कुठेतरी जावं आणि एक वेगळ्या प्रकारचा वाद या मुंबईमध्ये यावा यासाठी हा वाद मराठी आणि अमराठीचा केला जातोय असं आम्हाला आता त्या ठिकाणी शंका यायला लागलेली आहे. आणि हे जर होत असेल ते अतिशय दुर्दैवी आहे. त्यामुळे मी कृपा करून मुंबईच्या सर्व जनतेला, महाराष्ट्राच्या जनता विनंती करतो, हे जे काय भेदभावाचं राजकारण आहे, हे जे काय वाद घालण्याचं राजकारण आहे, हे आपल्याला कधीही भलं पडणार नाही. त्यामुळे कृपा करून या बाबतीत विचार करा. आणि जर कुणी हे करत असेल तर सोशल मीडिया आणि विविध माध्यमातून हे लोकांसमोर तुम्हीच आणू शकता, मीडियाच आणू शकता, आणि ते सुद्धा मराठी मीडिया आणू शकते असा विश्वास त्या ठिकाणी माझ्यासारख्याला वाटतो. मुंबई महानगरपालिकेच्या उपनगरात 16 रुग्णालयापैकी 12 रुग्णालयांचा ICU हे प्रायव्हेट संस्थांना चालवायला देण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिकेने घेतलाय. आणि त्याची माहिती काल विधान परिषदेमध्ये स्वतः म्हणजे सभागृहामध्ये देण्यात आलेली आहे. ICU सारखी इतकी महत्त्वाची व्यवस्था ही खाजगी संस्थांना चालवण्याला देणं हे कितपत योग्य आहे? हे बघा, मुंबई महानगरपालिका या देशातली सगळ्यात श्रीमंत महापालिका होती. जेव्हा प्रशासक येण्यापूर्वी तिथं 90,000 कोटी रुपयाच्या ठेवी होत्या आणि त्यावेळेस जर आपण बघितलं तर तिथं कुठेही पैसा कमी पडत नव्हता. आरोग्य सेवा असू द्या, रस्ता बनवायचा असू द्या, गटर करायची असेल, सामान्य लोकांना सेवा द्यायची असेल, पण गेल्या 2.5-3 वर्षामध्ये पैशाचा इतका उत्माद झाला आहे, पैशाचा इतका भ्रष्टाचार झाला आहे, कदाचित महानगरपालिकेकडे पैसा कमी पडायला लागलेला आहे. म्हणून काही प्रमाणात हे जे हॉस्पिटल आहेत ते प्रायव्हेट लोकांना दिले जातात. नाही तर प्रायव्हेट लोकांना हॉस्पिटल देत असताना त्यातून काही अर्थव्यवहार होतोय का, काय आर्थिक व्यवहार, पैसे घेतले जात आहेत का? कारण का हॉस्पिटलला जेव्हा दिलं जातं त्याच्यामध्ये कदाचित कोटा आणला जाईल. बांधण्यासाठी प्रायव्हेट लोकांना खर्च करायचा नाही. आज जमीन मुंबईमध्ये महाग असल्यामुळे प्रायव्हेट लोक कदाचित या लोकांना, या नेत्यांना प्रस्ताव असं देत असावे की ही बिल्डिंग तुमची तयार आहे, ही बिल्डिंग आम्ही वापरायला घेतो. म्हणजे त्या प्रायव्हेट डॉक्टराला तिथं पैसे टाकायची जरूरत नाही, जमीन घ्यायची जरूरत नाही, बिल्डिंग बांधायची जरूरत नाही आणि मग फक्त तिथं दाखवायचं की गरिबांना आम्ही सेवा देतो. 30 कोटी रुपये 2 वर्षासाठी दिले जाणार, एका खाटेला 3,345 रुपये दिले जाणार. म्हणजे हे उलटच झालं. एक तर तुम्ही जागा देताय, एक तुम्ही बिल्डिंग देताय, मशिनरी देताय आणि त्याच्यातच तुम्ही या प्रायव्हेट लोकांना 33 कोटी रुपयाचा विचार त्या ठिकाणी करताय. म्हणजे हे गजबच कारभार या मुंबईमध्ये
या लोकांचा, या प्रशासकाचा आणि प्रशासकाचा जेव्हा मी म्हणतो तेव्हा या सरकारमध्ये असणाऱ्या नेत्यांचा चालू आहे. हे चुकीचं आहे. हे मुंबईत आजपर्यंत कधी घडलेलं नाही जे आता घडतंय आणि याच्या मागे फक्त एकच कारण आहे, भ्रष्टाचार.